नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांची 2021 सालच्या अनुराधा या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली कथा खामकर काकूंची मुलगी. ऐकूयात कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा मिळेल तुम्हाला तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, ऐकूयात मोहना प्रभुदेसाई जोगळेकर लिखित खामकर काकूंची मुलगी. अहो अहो बघा, हिला काय झालंय. खामकर काकू किंचाळले. खामकरांनी आधी दुर्लक्षच केलं, पण बायको ऐकणार नाही हे ठाऊक होतं म्हणून कुरकुरत त्यांनी खुर्ची सोडली. त्यांच्या इतकीच कुरकुर खुर्चीनं इथे उठल्यावर केली. चपाता पायात ढकलत फटाक 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 आवाज काढत खामकर मागच्या दारापाशी गेले. हौदाच्या बाजूला फतकल मारून बसलेल्या तृप्तीकडे त्यांनी बघितलं आणि बायकोच्या किंचाळीचा अर्थ त्यांना लगेच उमगला. खामकरांना एक किंचाळी मारावी असं वाटलं, पण त्यांचा वासलेला आ तसाच राहिला. तृप्तीच्या समोर पडलेल्या थोटकानं खामकरांच्या घराला शाब्दिक आग लागली. अगं, एक दिवस पुण्याला जाऊन आलीस आणि हे धंदे तुझे? तृप्ती दचकली. बाबा, माझी नाही आहे ती सिगरेट. रत्नाकर आला होता ना आवाराची साफसफाई करायला, त्याची आहे. त्या रत्नाकराची साफसफाई तुझ्यासमोर का? हां, तुझ्यासमोर का? खामकर आपला उपरोधिकपणा ठळक करायला शेवटचं वाक्य नेहमी दोनदा म्हणत. तृप्तीला आपल्या शब्दातली खोच कळली आहे का नाही हे कळावं म्हणून तिसऱ्यांदा ते म्हणाले, अशी साफसफाई करतात त्या रांडेच्या. हा शब्द त्यांच्या तोंडून फुटलाच नाही. कोकणात या शब्दाला शिवी म्हणत नाहीत अशी अफवा हल्ली पसरली होती, त्यामुळे खामकरांना तो वापरून बघावा असं वाटत होतं, पण मुलीसमोर जिभेनं दागा दिला. त्या रत्नाकराची साफसफाई तुझ्यासमोर का? हां, तुझ्यासमोर का? काल पुण्याला गेले होते ना त्या दोघींना भेटायला, त्या ओढत होत्या. आता त्या दोघींच्या सिगरेटचा आणि रत्नाकरच्या सिगरेटचा काय संबंध हे खामकर काकूंना कळेना. अगं बाई, एकाच ब्रँडची ओढतात का काय देशात सगळे? फेमस आहे का? त्यांच्या विचारशक्तीला पंख फुटले. अहो, जरा विचार करून बोला. रागवले की खामकर बायकोला आहो म्हणायचे. खामकरांचं आहो ऐकल्यावर खामकर काकू मूग गिळून गप्प बसल्या. ही सिगरेट तुझ्यासमोर का? खामकरांनी पुन्हा राग आळवल्यासारखा खर्ज स्वर लावला. मला शहरी व्हायचं आहे म्हणून उष्टी सिगरेट? खामकर काकूंचं आश्चर्य लपत नव्हतं. कोणतीही गोष्ट फुकट घालवायची नाही हे बाळकडू पोरगी असं वापरेल हे त्यांच्या कधी लक्षातच आलं नव्हतं. शी, मी उष्ट काही खात नाही आई. तृप्तीला आईचा रागच आला. खात नाहीस पण ओढलीच नाही. ओढली कुठे? मग बघतीये काय? सिगरेट. सिगरेट बघतीयेस? सिगरेट बघत बसलेली तृप्ती बघून बायकोनं किंचाळी मारली आणि खुर्ची सोडून यायला लागलं याचा खामकरांना चांगला वैताग आला. तृप्ती झटकन उठली. ताठ मानेनं बाबांसमोर उभी राहिली. बाबा, मला सिगरेट आणून द्या. काय? आता मात्र किंचाळी मारायला हरकत नाही असं खामकरांना वाटलं. घराण्याची दिवटी अशी बापालाच सिगरेट आणून द्या असं सांगेल अशी त्यांनी स्वप्नातही कल्पना केलेली नव्हती. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे बाबा, मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. कुठल्या तरी चित्रपटात तृप्तीनं एकच वाक्य दोनदा म्हटलेलं ऐकलं होतं. या क्षणी आपल्या स्वप्नाला उठावदार करायचं असेल तर ते तसं डब्बल म्हटलेलं परिणामकारक ठरेल असा तिचा अंदाज होता. एकदा सांगितलेलं ऐकू येतं मला, बहिरा नाही आहे मी. खामकर कुणाला ऐकू जात नसल्यासारखं ओरडून म्हणाले. कानात कापसाचे बोळे टाकायला खामकर काकू घरात पळाल्या. अगं, तू एवढी हुशार,
अमेरिकेला जायची स्वप्न बघणारी इतक्या खालच्या थराला कशी पोचलीस? सिगरेट ओढायचं स्वप्न. तृप्तीचं तोंडही बघायची त्यांची इच्छा नव्हती. लेंग्याची नाडी आवळत ते अतिशय बाणेदारपणे पाठमोरे झाले. या क्षणी तिच्या अशा स्वप्नांना तिलांजली देणं भाग होतं. मुलांचे भलते लाड आमच्या बापानं कधी केले नाहीत, आम्ही कधी करणार नाही, असं काहीसं पुटपुटत ते खुर्चीच्या दिशेनं मार्गस्थ झाले. बाबांकडे सिगरेट मागणारी तृप्ती पुन्हा आधी बसली होती तशीच बसून त्या सिगरेटकडे बघत राहिली. ती मनानं थेट पुण्यात पोचली. ओ हाय, मी मॅगी. मॅगी? एक मिनिट हां. तृप्तीनं आपली पर्स उघडली, पुस्तक काढलं, पुस्तकातला कागद बाहेर काढला आणि मॅगी समोर धरला. ही तू आहेस? अहो, मला वाटलं माझा काहीतरी गोंधळ झाला का काय. दॅट्स मी बेबी. ऑल राईट. तृप्तीचे कान लाल झाले. बेबी नको ना म्हणूस मला, माझ्या आईला बेबी म्हणतात. ती लाजत म्हणाली. तुझं नाव मेघना आहे ना? मॅगी न्यूडल्सनंतर तृप्तीनं पहिल्यांदा मुलीचं नाव मॅगी ऐकलं होतं. अहो, पण माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मला सगळे मॅगीच म्हणतात. मी मेघना म्हणेन. दॅट्स ऑल राईट इफ यू डोंट माइंड. काय झालं? मी सिगरेट ओढली तर चालेल? हो. मेघनानं तोपर्यंत एक झुरका मारलाही होता. तृप्ती तिच्याकडे पाहत राहिली. तुझी आई ओरडत नाही? कशासाठी? अगं, हे तुझं म्हणजे स्मोकिंग. नाही ओरडत. आय मीन मी स्मोक करते ते मम्मीला ठाऊक आहे, पण ती नाही काय बोलत. तसंही मी कुठे राहते त्यांच्याबरोबर, घरी जाते तेव्हा नाही ओढत. अय्या, कुठे राहतेस तू? तृप्तीचा चेहरा ऐकावं ते नवल असा झालेला होता. रेंटनं राहते रूममेट बरोबर. घर खूप लांब पडतं ना म्हणून, आणि प्रायव्हसी पण मिळते. मेघनानं सिगरेट काढली. स्मोकिंग चांगलं नसतं ना गं, कॅन्सर होतो म्हणतात. तृप्तीला मेघनाची काळजी वाटायला लागली. कमान तृप्ती, मी चेन स्मोकर नाहीच. चेन स्मोकर म्हणजे काय हे गुगल करायचं ठरवून तृप्तीनं नुसती मान डोलावली. लेट मी टेल यू अबाउट मायसेल्फ. मग तू ठरव, तुला मी चालेन का रूममेट म्हणून? तू सांग तुझ्याबद्दल, पण असं ठरवायला नको लावूस. राहू आपण एकत्र. तृप्ती संकोचात म्हणाली. नो, आय डोंट कुक. अमेरिकेत म्हणे सगळं स्वतःला करावं लागतं. अगं, मी शिकवीन की मग तुला. तृप्तीने मनापासून सांगितलं. आय डोंट लाईक टू कुक. मेघना गोड हसत म्हणाली. तृप्ती विरघळलीच. ठीक आहे, तुला खायला तर आवडतं ना, मी करेन. मग मी तुला मदत करेन, क्लिनिंग, कटिंग. दोघींनी अमेरिकेतल्या कामांची वाटणी बसल्या बसल्या करून टाकली. घरी परतल्यावर तृप्तीच्या मनातनं मेघनाची सिगरेट काही केल्या जात नव्हती. सिगरेटकडे नुसतं बघत राहिल्यावर घरात ठिणगी पडली होती. खरंच ओढून बघितली असती तर. तृप्तीला मेघनाच्या हातातल्या सिगरेटचा एक झुरका मारून पाहावासा वाटला होताच की. मालिकांमध्ये बघितलं होतं अगदी तसं. अमेरिकेत गेल्यावर मात्र ती हे धाडस करणारच होती. आत्ता मात्र तिची नजर त्या सिगरेटच्या थोटकावर खेळली होती. आईची हाक कानावर आदळली तशी ती पुण्याहून पेणमध्ये पोचली. पटकन उठून घरात गेली. विमानतळावर तृप्तीला निरोप द्यायला आलेल्या खामकर काकू मेघनाकडे तिचं लक्ष नाही आहे हे बघून बघत होत्या. खामकर मात्र आत्तापर्यंत शिकलेलं सर्व इंग्लिश पणाला लावून मेघनाच्या आईवडिलांशी संवाद साधायच्या प्रयत्नात होते. खामकर काकूंनी तृप्तीला बाजूला घेतलं. जपून ग बाई, हा मुलगाच वाटतोय मला. आई. तृप्ती चिडली तशा त्या क्षणभर गप्प झाल्या. अगं, बाबांनी कर्ज काढले तुझं शिक्षण झालं की यायचं परत, कळलं? तिकडे ते गोरे आणि काळे असतात, त्यांच्या प्रेमात पडू नकोस. बरं, मग तपकिरींच्या प्रेमात पडले तर चालेल? अगं बाई, असे पण असतात. आपण आई, तपकिरी आपण. तृप्ती दातोट खात म्हणाली. चालेल, पण परत गोरे आणि काळे लक्षात ठेव हो. कितव्यांदा सांगतेस ते मोज की आई तू. काळजी वाटते ग. तू तसं वाईट वागणार नाहीस ग, पण संगत पण चांगली असलेली बरी. मेघनाकडे खामकर काकूंनी एक सूचक कटाक्ष फेकला. आई, अगं मेघनाच्या कपड्यांवर आणि दिसण्यावर नको जाऊस ना. हे बघ, ती MS करायला चालली आहे, म्हणजे हुशारसुद्धा असणारच ना ती.
उगाच आपलं मनात आलं म्हणून नाही ना जाऊ शकत कोणी तिकडे. हां, नाईलाजानं खामकर काकूंनी माघार घेतली. तृप्ती आणि मेघनानं सगळ्यांचा निरोप घेतला आणि नव्या दुनियेत पाऊल टाकण्याच्या उत्सुकतेनं त्या विमानात चढल्या. आई पोचले, तृप्ती जोरात म्हणाली. अगं हळू बोल, येतोय ऐकू. खामकर काकूंनी तिच्या उत्साहाला खीळ घातली. तृप्तीलाही आपण उगाचच ओरडून बोलतोय हे लक्षात आलं. ऐक नाही, काडेपेटीसारखी आहे तिथली घरं. तिने विषयच बदलला. अगं बाई, म्हणजे लाकडाची, काडेपेटीच्या साच्यातनं काढल्यासारखी. खामकर काकूंच्या डोळ्यासमोर फक्त काडेपेटीच येत राहिली. त्यांना काही केल्या काडेपेटीसारख्या घरांचा अंदाज येईना. तू फोटो पाठव बरं. आणि आत्ता पोचलीस का? अहो, आले होते ते सगळे. कोण आले होते, कुठे आले होते? तृप्ती कुठल्या तंद्रीत असते तेच खामकर काकूंना कळेन असं झालं होतं. निम्म मनात उरलेलं मुखात अर्धवट माहिती देणार कायम. अगं आई, युनिव्हर्सिटीत एशियन मुलांचा ग्रुप आहे. म्हणजे चायनीज का गं? एशियन म्हणजे फक्त चायनीज कसे असतील का आई? कोरियन, मलेशियन आणि सगळे मुलगेच आहेत का काय? खामकर काकूंना एशियन म्हणजे कोण यात काही रस नव्हता. त्यांना मुलीला एकटीला अमेरिकेला पाठवून चूक केल्यासारखं वाटायला लागलं होतं. मी ठेवते फोन, बाबांशी नंतर बोलीन. तृप्ती रागवली. बरं सांग, काकू नरमाईनं म्हणाल्या. अगं पोचलो ना तर एशियन मुलं आली होती न्यायला. मुलगेच होते. आणखीन मुलं यायची होती दुसऱ्या विमानाने. आम्ही तासभर थांबलो, सगळ्यांना एकत्र कोंबलं आणि एकदम वॉलमार्ट. तिथे खरेदी उरका म्हणाले आणि मग कॉलेज दाखवलं. मुलं कोण होती? संशयी आवाजात खामकर काकूंनी विचारलं. मी झोपतीये, दमली आहे. तृप्तीनं प्रश्नाचं उत्तर न देता फोन ठेवला आणि मेघना स्वयंपाकघरातून किंचाळत बाहेर आली. आग आग आग. तृप्तीही तिच्या बरोबरीनं ओरडायला लागली. ओरडून झाल्यावर आग दिसत नाही आहे हे आधी मेघनालाच जाणवलं. ओ माय गॉड, आग नाही आहे, मग का वाजतोय हा? तू स्मोकिंग करत होतीस? तृप्तीनं स्वतःचे कान दाबत ओरडून विचारलं. अक्कल आहे मला, घरात स्मोक करू नका सांगितलंय त्या गोऱ्यानी. मग तू काय ओढलंस? तृप्ती एव्हाना फायर अलार्मपेक्षाही जोरात ओरडायला लागली होती. मी काहीही ओढत नव्हते, मी पोळ्या करत होते. मेघना खोल्यातनं धावायला लागली. तिच्या मागे तृप्ती. अगं तू 2च खोल्यात किती वेळ धावणार आहेस? धावून फायर अलार्म वाजायचा थांबणार आहे का? कोण कोणावर खेकसतंय आणि ओरडतंय हे एकमेकींना कळेन असं झालं. बापरे, अगं गॅस बंद करायला विसरलीस का काय? अचानक तृप्तीच्या लक्षात आलं. धावत ती स्वयंपाकघरात गेली. मेघना तिच्या मागून ओरडत. केला होता गॅस बंद, तू आधी आवाज थांबव ग, तो आवाज फाटकन थांबव. पाणी मारूया आपण. बोलता बोलता तृप्तीनं तांब्यात पाणी घेऊन वर उडवायला सुरुवातही केली. अगं फायर अलार्म, ही काय आग आहे का? पाणी काय मारतीयस? मेघनानं असा काही लूक तृप्तीला दिला की तृप्तीने दाणदिशी तांब्या आपटला आणि दार उघडून ती बाहेर आली. पोचा आलेला तांब्या तृप्तीच्या टाळक्यात हाणायच्या इराद्यानं उचलत मेघना तांब्या घेऊन बाहेर धावली. दोघी खाऊ का गिळू नजरेनं एकमेकींकडे बघत राहिल्या आणि क्षणात त्यांच्या लक्षात आलं आवाज थांबलाय. तृप्तीची ट्यूबलाईट एकदम पेटली. अगं दार उघडलं त्यामुळे तुझ्या जळक्या पोळीचा वास बाहेर गेला. दोघींनाही हसायला यायला लागलं. कितीतरी वेळ दारात त्या खिदळत उभ्या राहिल्या. ओ ह्यापुढे कुकिंग करायलाच नको, मेघना म्हणाली. मग मॅगी खाऊन जगूया का मॅगी? तृप्ती स्वतःच्याच विनोदावर खो हसत राहिली. ती थांबली ती कुणाच्या तरी आवाजानं. उशी दाबायची असते. अंगद हसत म्हणाला. दोघी गोंधळून पाहत राहिल्या. उशी दाबायची? कशाला? तृप्तीला हसणं थांबवणं जड जात होतं. तो फायर अलार्म बंद करायला. मीच उशी घेऊन येणार होतो पण आंघोळ करत होतो. बाय द वे, आय एम अंगद, युअर नेबर. अंगद तिथेच कठड्याला रेलून उभा राहिला. दोघी घडलेला प्रकार रंगवून सांगत होत्या. अंगद आपली सिनियरिटी दाखवत सल्ले देण्यात मशगूल झाला. 1 वर्ष दोघींच्या पुढे होता तो. ओ यू आर सिनियर, प्लीज गाईड अस, मेघना लाडीक स्वरात म्हणाली. नक्की काही मदत लागली दोघींना तर सांगा. बाय द वे, डोंट स्मोक.
नशीब तुमचं पोलीस आले नाहीत. मी पोळ्या करत होते. मेघना पुटपुटली आणि अंगद हसायला लागला. दोघी न बोलता त्याच्याकडे बघत राहिल्या. तसं तोच पुढे म्हणाला, आपली 2च कारणं असतात, पोळ्या जळतात नाही तर सिगरेटचा धूर. मी नाही ओढत सिगरेट, घाईघाई तृप्तीनं खुलासा केला. हिनी लपून आणल्यात भारतातून, तृप्तीनं सांगितलं. हो, पण त्या हिच्यासाठी आणल्यात. फेकू नको हां काहीतरी. काही सांगू नकोस. अरे जो मन में आया वो करो. अमेरिकेत आहोत आपण, मुक्त जीवनशैली. भारतात कल्चरचे धडे शिकवतात, तसं नाही होणार इथे. मेघना एकदम उत्साहात होती. पण तू भारतात स्मोक करायची ना? तृप्तीला मेघना असं काय म्हणतीये तेच कळत नव्हतं. करायचं आहे, पण असं घरात बसल्या बसल्या उडतीये निवांत, असं नाही ना केलं कधी. कोण काय म्हणालं की आर्ग्यू करण्यातच एनर्जी खतम. मेघना तावातावानं सांगायला लागली. अंगदनी तिला अडवलं. बाय द वे, तुम्हा दोघींना वाटतंय तसं खुलं मैदान नाही आहे बरं काय. सदर्न भागात आहोत आपण, हे लक्षात ठेवा. व्हॉट डू यू मीन? मेघनानं आश्चर्यानं विचारलं. शहरं आणि गाव यात जो फरक आहे ना आपल्याकडे, तोच इथे सुद्धा आहे. आय गॅरंटी तू पुण्या मुंबईकडची असशील आणि तृप्ती शट अप यार. मेघनानं अंगदकडे कौतुकानं दृष्टिक्षेप टाकला. मी काही गावंढळ वगैरे नाही हां, कोणीच नसतं. तृप्ती फणकारली. मी कुठे तसं म्हटलं आहे. पण तू सिगरेट ओढतेस का? उगाचच इंग्रजी बोलतेस का? मिश्किल हसत अंगदनं विचारलं आणि अंगद दोघींना टोमणा मारतोय का खरंच बोलतोय हे समजेन असं झालं. अंगदनी काढता पाय घेतला. भेटूस आता रोज सख्खे शेजारी. केसांवरनं हात फिरवत अंगद वळला. तो गेलेल्या दिशेनं दोघी पाहत राहिल्या. आठवड्याच्या आत कॉलेज सुरू झालं. मेघना आणि तृप्तीच्या वेळा आणि विषय वेगळे होते. जाताना दोघी एकत्र जायच्या, परत यायच्या वेळा दोघींच्याही अनिश्चित असल्या तरी क्वचित त्या जुळत. अंगदही परत येताना कधीकधी त्यांच्याबरोबर यायला लागला होता. आजही ते तिघं एकत्र अपार्टमेंटच्या दिशेनं चालले होते. तृप्तीच्या चेहऱ्याकडे बघत अंगदनं विचारलंच, काय बिनसलंय? शी इज डॅम सिरियस मॅन. मेघनानं तृप्तीला डिवचलं. मला वाटलं होतं इंग्रजीची सवय झाली की झालं, पण इथे सगळ्यांचे उच्चार कळता कळता नाकी नव. होईल सवय. किती देशातले शिकायला येतात इथे काय माहिती, प्रत्येकाचा ॲक्सेंट वेगळा. जत्रेत हरवल्यासारखं वाटतं मला रोज. तुम्ही दोघं हसणार नसाल तर सांगू? त्या दोघांनाही हसायला यायला लागलं. आता काय नवीन? मेघनानं विचारलं. आज परीक्षा होती. बरं मग? मला नेमकी एक व्याख्या आठवत नव्हती. माझ्या बाजूला विनी बसते ना. ती चायनीज. मेघनानं खात्री करून घेतली. हो तीच. तिला व्याख्या विचारली तर तिने जे काही सुरू केलं. काय चायनीज बोलायला लागली का काय ती? अंगदला हसायला यायला लागलं. मला तसं वाटलं. मला असं वाटलं म्हणजे? मेघनाला तृप्तीनं काय गोंधळ घातला आहे याचा अंदाज येईना. अगं कुजबुजत चायनीजमध्ये व्याख्या सांगितली तिने. म्हणजे? अगं सांग ना पटकन. अरे मी तिला म्हटलं इंग्रजीत सांग तर भडकली माझ्यावर. काय म्हणाली? मी इंग्रजीतच व्याख्या सांगितली असं म्हणाली. मग माझ्या लक्षात आलं ती चायनीज बोलती असं वाटलं, ते इंग्रजी होतं. चुकत अडखळत तृप्ती या वातावरणात रमायला लागली. मेघना आयुष्य याच देशात गेल्यासारखी कशी काय वावरू शकते याचं नवल करत राहिली. तिचा अमेरिकन ॲक्सेंट काढण्याचा खटाटोप बघून अंगद आणि ती मेघनाची चेष्टाही करायचे. मेघना तृप्तीला गोंधळी म्हणून हाक मारायला लागली. असाइनमेंट, डेडलाईन, सबमिशन या शब्दांच्या रागाड्यात तिघही पार अडकून गेले. खामकर काकू अधूनमधून तृप्तीला ती अमेरिकेत का गेली आहे त्याची आठवण करून द्यायच्या. तुझं शिकून झालं की येणार आहेस ना गं लगेच परत? आजही त्यांनी तोच प्रश्न विचारला. कॉलेजच्या लायब्ररीत तृप्ती अभ्यास करत बसली होती. फोन घेत ती झटकन बाहेर पडली आणि काही कळायच्या आत सायरन वाजायला लागला. भेदरून तृप्तीनं बघितलं तर चुकीच्या दरवाज्यातनं ती बाहेर पडली होती. आई मी नंतर फोन करते. अगं मी इमर्जन्सी एक्झिटचं दार उघडलंय चुकून. फोन बंद करत तृप्ती पळत सुटली. तिच्या मागून लायब्ररीही रिकामी झाली. गळून जा तिने युनिव्हर्सिटीच्या मैदानातच अंग टाकून दिलं.
तिचे हातपाय थरथरायला लागले होते. तिला रडावंसं वाटत होतं. नकळत तिने अंगदचा नंबर फिरवला. अंगद आला आणि तिने त्याला एकदम घट्ट मिठीच मारली. अगं काय झालं ते तर सांग. तिला अलगद बाजूला करत हिरव्यागार गवतावर अंगद बसला. रडत रडत तृप्तीनं लायब्ररीतून ती बाहेर पडली ते सांगितलं. तुझा पराक्रम होतोय तो. डोंट वरी, होतं खूप जणांच्या हातून. फक्त थांबायचं ना तिथेच. सुचलंच नाही रे, घाबरून पळायला लागले मी. आणि तुझ्या मागून सिक्युरिटी गार्ड. त्यांनी तिचं वाक्य पूर्ण केलं. काय दिसतात रे ते खतरनाक. दातखिळीच बसली माझी. अगं तू पळाली नसतीस ना तर त्यांनी तुझा पाठलाग केलाच नसता. मी करतोय तेवढा पुरे की बाईसाहेब. हो रे, थँक्यू. तू आलाच लगेच. थँक्यू फॉर हगिंग मी. मिश्किल हसत अंगद म्हणाला आणि तृप्ती लाजली. घाबरून मारली हा मिठी. उगाच अर्थ काढू नकोस. घोगऱ्या आवाजात ती पुटपुटली. पण आठवण माझीच झाली ना लगेच. काय. तृप्तीकडे एकटक बघत अंगदनं विचारलं आणि तृप्तीला तिला मेघनाचा विसर पडल्याचं एकदम जाणवलं. चिल हां. अरे वा, मेघनाच्या संगतीचा परिणाम झालेला दिसतोय. अंगदनं टोला हाणला. म्हणजे. अगं एकदम चिलवर आलीस. अच्छा अच्छा. अरे पण खरंच तिने अभ्यासाचं मनावर घेतलं आहे खूप. तिचा अभ्यास ठाऊक आहे मला. सिगरेट फुंकत स्वतः काढलेल्या चित्राकडे तासनतास बघत बसते ती. चेष्टा काय करतोस रे, रमते ती त्यात. मेघनाबद्दल सांगायला बोलवलंयस का. अंगदच्या खोचकपणावर तृप्ती हसली. उठलीच तिथून. बसलेल्या अंगदच्या दिशेने तिने हात पुढे केला. तिच्या हातात हात देत तो उठला आणि दोघं अपार्टमेंटच्या दिशेनं चालायला लागले. चालता चालता दोघांचेही हात गुंफलेले राहिले. मेघना न्यूयॉर्कला जातीये. तृप्तीचा चेहरा खुलला होता. का. अगं मेघना जातीये म्हणून तू का इतकी खुश. अंगदनं कॉफीचा घोट घेत विचारलं. ऐक ना, तिला कसलाचा प्रोजेक्ट मिळाला आहे. 3 महिन्यांसाठी ती चालली आहे. आवडलं तर तिकडेच राहणार आहे. अगं मुद्द्याचं बोल ना. अंगदला तृप्तीला काय सांगायचं आहे ते कळत नव्हतं. तू आणि मी एकत्र राहूया. तृप्तीनं एका दमात विचारलं आणि अंगदला ठसकाच बसला. डोकं ठिकाणावर आहे ना तुझं. उगाच काहीतरी गोंधळ घालू नकोस. अरे इथे राहतात की लोक सर्रास. भाडं वाचवणं एवढाच तर उद्देश असतो. अंगदला इतका ठसका का लागला हे तृप्तीला कळेना. अगं ते माहिती आहे मला. मग राहूयात की आपण. मला बघायचं आहे असं एकत्र राहून. किती ऐकलं होतं मी भारतात असताना. तृप्तीच्या भाबडेपणावर हसावं का रडावं या विचारात अंगद पडला. हे बघ, आपण नुसते मित्र नाही. मला लग्न करायचं आहे तुझ्याशी. अंगद इतक्या पटकन म्हणाला की आपल्या तोंडून हे निघून गेलं आहे हे त्याचं त्यालाही समजलं नाही. काही क्षण दोघंही एकमेकांची नजर चुकवत राहिले. मग मस्तच की. आधी राहू एकत्र, मग करूच की लग्न. तृप्ती एकदम त्याचा हात हातात घेऊन म्हणाली. तिला अंगद काय म्हणाला ते पुन्हा ऐकायचं होतं. त्याच्या डोळ्यात डोकवत अतिशय भावूकपणे तिने विचारलं. तू काय म्हणालास. परत म्हण ना. हे बघ तृप्ती, आपण दोघांनीही बोलून दाखवलेलं नसलं तरी आपल्या भावना आपल्याला ठाऊक आहेत. मला नाही पटत असं एकत्र राहणं. अरे भाडं वाचेल तुझं 3 महिन्यांचं. मेघना आली नाही तर प्रश्नच मिटला. नाही जमणार. लग्न झाल्यावर लोकांना वाटेल हे आधीपासून एकत्र राहतच होते. मॅगी हवी होती. फटकारलंच असतं तिने लोकांचा इतका विचार करतोयस म्हणून. मॅगी. तू कधीपासनं मॅगी म्हणायला लागली तिला. गंमत रे. खरं सांगू का, कधीतरी मला वाटतं तिच्यासारखं मनात येईल तसं वागावं. सिगरेट ओढावी, तोकडे कपडे घालावेत, वेड्यासारखं एखाद दिवस लोळत पडावं, नाहीतर नुसती चित्र काढावीत. काय जगते रे ती. कुणी सांगितलंय तुला करू नकोस म्हणून. कर की. मी खरंच सिगरेटी आणल्या होत्या पण मला भीती वाटते ओढायला. मला नाही जमायचं. प्रत्येकाचा स्वभाव असतो. काय सिद्ध करायचं आहे तुला मेघनासारखं वागून. मला माझी गोंधळी तृप्तीच आवडते. अंगदच्या मधाळ स्वरानं तृप्ती लाजली. बघ किती छान लाजतीयस. तुझ्या मॅगीला कधी लाजताना पाहिलंयस का.
प्रत्येकाचा स्वभाव असतो असं आत्ताच कोणीतरी म्हणत होतं ना. तृप्तीच्या बोलण्यावर अंगदनं मान डोलवली. कितीतरी वेळ दोघं एकमेकात गुंग होऊन गेले. ओ माय गॉड मॅगी, तू जिवंत आहेस? अरे यार, कुठे गेली होतीस? किती शोधतीये मी तुला, पत्ताच नाही तुझा. तृप्ती मेघनाचा आवाज ऐकून आनंदानं ओरडली. आव चिल तृप्ती, चिल. ए लेट्स मीट फॉर कॉफी, मग सगळं सांगते. मेघनानं तृप्तीच्या भडीमाराला थांबवलं. ऑफिसमध्ये आहे मी. काय मॅम, कन्सल्टंट म्हणे तुम्ही आता? आयश आहे, लगे रहो. ठीक आहे ठीक आहे, संध्याकाळी भेटूया नेहमीच्या ठिकाणी. येस चालेल. तृप्तीनं फोन ठेवून दिला. दिवसभर तृप्तीच्या मनात मेघनाचेच विचार होते. MS होऊनसुद्धा आता 3 वर्ष झाली होती. मेघना न्यूयॉर्कला गेल्यावर थोड्याच दिवसात तिचे फोन यायचे बंद झाले होते. अंगदनी तिने असंख्य वेळा फोन केले, पण मेघना जणू नाहीशीच झाली होती. तृप्ती एका मल्टीनॅशनल कंपनीत लागली. अंगद त्याच्या 2-3 मित्रांबरोबर स्वतःची कंपनी सुरू करता येईल का याचा अंदाज घेत होता. त्यात तो पूर्ण अडकला होता. अधूनमधून दोघांनाही मेघनाची आठवण यायची, पण तेवढंच. आज अचानक मेघनाचा फोन आला आणि तिला कधी एकदा भेटतोय असं होऊन गेलं तृप्तीला. यार, तू तो एकदम सिटी गर्ल दिखने लगी. मेघनाकडे हसून बघत तृप्तीने तिला एकदम मिठीच मारली. दोघींनी मधली काही वर्ष त्या मिठीत पुसून टाकली आणि काही वेळ त्या तशाच बसून राहिल्या. नाहीशीच झालीस की ग तू. एक फोन मारायचा ना. तुला फोन करून कंटाळलो आम्ही. अंगद कसा आहे? हे बघ, मी आणि अंगद याबद्दल नंतर बोलू. तू का विषय बदलती आहेस? तृप्ती मेघनावर चांगलीच उखडली होती. मला वाटलं होतं अंगदला घेऊन येतोयस का काय. मेघना अवघाच खिदळत म्हणाली. तुझ्याबद्दल सांगा आधी. अंगदचा विषय तृप्ती टाळत होती. माझ्याकडे काय नाही सांगण्यासारखं, 2 ब्रेकअप सोडून. अगं काय हे, किती सहज सांगतेस? वर्ष झालं आहे. आय हॅव मूव्ड ऑन. आय रिअली डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट दिस. ठीकच ग, पण होतीस कुठे? 2 वेळा प्रेमात पडले, मोडले आणि बॅग पॅक उचलली. म्हणजे काय केलंस तू नक्की? तू ना यार, वैसे की वैशी है. थांब, तुला कळेल मी किती बदलली आहे ते. आधी तुझं सांग. बॅकपॅक घेऊन सरळ सुटले मी. देश भटकले. खरंच? तृप्तीचे डोळे विस्फारले. अगं मला सांगायचं ना, मी पण आले असते. ओ तेरे बस का काम नाही आहे वो. तुला ठाऊक नाही मी काय केलं आहे ते. तृप्तीने पुन्हा एकदा मेघनाला कोड्यात टाकलं. तू उगा सस्पेन्स क्रिएट करू नकोस. काय झालंय सांग. आधी तू सांग ना, किती दिवस भटकलीस? एकटीच? हो, एकटीच. जवळजवळ वर्षभर. तृप्तीच्या तोंडून आश्चर्यानं शब्दच फुटेना. बेड अँड ब्रेकफास्टमध्ये राहत होते. मला इथल्या लोकांमध्ये मिसळायचं होतं. काही ठिकाणी कुक म्हणून काम केलं. सगळे अनुभव घेतले. टफ बनायचं होतं मला. अगं तू होतीसच पहिल्यापासून तशी. असं वाटायचं मलाही. पण 2 वेळा, एकदा नाही 2दा ब्रेकअप झालं तेव्हा कळलं की हे टफ बीफ म्हणायला सोपं असतं फक्त. अगं पण अशी एकटी फिरत होतीस, भीती नाही वाटली? तृप्तीला मेघनाचं वागणं अनाकलनीय वाटत होतं. वाटली ना, वाटली. कुक म्हणून काम करताना वाटायची फक्त. आपल्या पोळ्या आठवायच्या ग सतत. मेघना हसत म्हणाली, पण लगेच गंभीरही झाली. नाही ग, वाईट अनुभव काहीही आले नाहीत. उलट सगळ्यांचा स्ट्रगल, मेहनत बघून नवल वाटायचं. तरी सांग ना, सांग. तृप्तीला आता ऐकायचेच होते मेघनाचे अनुभव. अरे ब्रेड अँड ब्रेकफास्टमध्ये राहिले ना मी. एकटी राहतच नव्हते. जिथे राहिले ते कोणाचं तरी घरच ना. घर आणि घरातली माणसं. पण यार, एक मात्र मी केलं. काय केलंस? तृप्तीला प्रचंड उत्सुकता होती. मेघनानं पर्स उघडली. तृप्ती उत्सुकतेनं पाहत होती. मेघनानं पर्समधनं अंगठी काढली. तू लग्न करतेयस? लपवून का ठेवलीस अंगठी? तृप्ती किंचाळली. मॅम जरा सोचो. तृप्ती नुसती मेघनाकडे पाहत राहिली. ही अंगठी मी फिरत असताना वापरायचं असं ठरवलं होतं. लग्न झालंय असा समज होतो लोकांचा. पण ती वेळ आलीच नाही.
उलट खूप काही शिकले मी एकटं फिरण्यातून. बराच वेळ मेघना तिला भेटलेल्या लोकांबद्दल बोलत राहिली. कधी कुणी तिला रात्री एकटं पाहून घरापर्यंत सोबत केली होती, तर कधी भारताबद्दल खूप कौतुकानं विचारलं होतं. तसे या देशातले सगळे बाहेरच्या देशातून आलेले, त्यामुळे प्रत्येकाच्या मनातला हळवा कोपराही तिला बघता आला होता. सदर्न भागात कल्पने पलीकडचं जग आहे तृप्ती. होय, आपण सदर्न भागातच राहतो मॅडम. म्हणजे तू राहत होतीस. आपलं युनिव्हर्सिटी टाउन आहे, पब्लिक मिक्स आहे. पण मी राहिले ते अगदी खेडे गावात, आतल्या रस्त्यांवर गेलं की जिकडे तिकडे आय लव्ह जीजस लिहिलेलं असतं. एका ठिकाणी तर मी काय बोलतेय ते कळेना. माझा रंगसुद्धा कुतूहलाचा विषय होता. आणि हे प्रत्येक भागात बरं का. म्हणजे भारतात राहून अमेरिकेची जी कल्पना करतो आपण, ती फक्त इथल्या शहरांपुरती हे कळतं फिरलं की. मेघना कितीतरी वेळ बोलत होती. अचानक ती म्हणाली, आय एम डन. तू बोल. अंगद कुठे आहे? माहीत नाही. व्हॉट? मोठी स्टोरी आहे, नंतर सांगेन. मी ऐकतेय, तू बोल. मेघना उतावळ्या स्वरात म्हणाली. तू गेल्यानंतर मी त्याला एकत्र राहू असा आग्रह करत होते. मेघना डोळे विस्फारून पाहायला लागली. तसं तृप्तीला हसायला आलं. अगं, तुझं भूत शिरलं होतं माझ्या अंगात. ओ कम ऑन. मेघनाच्या आवाजातली नाराजी तृप्तीला जाणवली. अगं, मला आकर्षण वाटायचं तुझ्या मोकळ्या वागण्याचं. हो, पण यू आर गोईंग टू फार. सॉरी, आय डिड नॉट मीन दॅट. अंगद नाहीच म्हणाला. मी लहान जागा शोधायचं ठरवलं. अंगद शेजारीच होता, त्यामुळे नकोसं वाटत होतं जागा बदलणं. त्याच्याकडे ध्रुव आला रूम पार्टनर म्हणून. तृप्तीच्या आवाजातली थरथर मेघनाला जाणवली. मग तू काय त्या ध्रुवच्या प्रेमात पडलीस का काय? छे ग, मी अंगदच्याच प्रेमात होते. तृप्ती होते म्हणाली हे मेघनाला जाणवलं, पण ती काही बोलली नाही. ध्रुवला भरपूर मैत्रिणी होत्या. चॉकलेट हिरो समजायचा स्वतःला. त्याची एक मैत्रिणी नेहमी यायची. प्रेमात होती का नाही ते ठाऊक नाही, पण जे झालं त्याचा विचार केला की नसावी असं वाटतंय. कोड्यात बोलू नको ना तृप्ती, फाटकन सांग ना. मेघनाला नक्की काय झालंय ते ऐकावंसं वाटत होतं. सॅली आली म्हणून अंगदनं टेक्स्ट करून मला बोलवलं त्या दिवशी. सॅली आणि ध्रुव आले होते. कुठली तरी मूव्ही गप्पा मारता मारता आम्ही लावली. चौघांच्याही हातात पेग होता. जेमतेम एक पेग झाला असेल. अंगदला भारतातून फोन आला म्हणून तो उठून बाहेर गेला. मी बाथरूमला उठले. परत आले तर ध्रुव सॅलीला मिठी मारत होता. म्हणजे त्याची जबरदस्ती चालू होती. सॅली ढकलून देत होती त्याला, पण त्यांनी तिला भिंतीशी दाबून ठेवलं होतं. मी जोरात मागे ओढलं. मेघना अवाक होऊन ऐकत होती. मग आम्ही दोघींनी अक्षरशः तिंबून काढलं त्याला. ध्रुव सारखा सॅलीला यू स्लट असं म्हणत होता. ओ माय गॉड. मेघना कशीबशी पुटपुटली. तुला ठाऊक आहे ना, भारतातून आलेल्या मुलांना इथल्या मुली म्हणजे इझी वगैरे वाटतात. ऐकलं होतं पण प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं. त्या तशा इझी नसतात हे सॅलीमुळे चांगलं कळलं असेल ध्रुवला, आणि माझ्यामुळे सुद्धा. मारून टाकलं का काय दोघींनी त्याला? अंगद आत आला नसता तर तेवढ्यात तेही झालंच असतं. अगं मग काय केलं ते सांग ना. अंगद यायच्या आधी सॅलीनी 911ला फोन लावला. मग अंगद चिडला. त्यांनी ध्रुववर चिडायला हवं होतं, तसा चिडलाच तो, पण तो आमच्यावर सुद्धा चिडला. त्याचं म्हणणं आम्ही 911ला फोन करायला नको होता. एकदा फोन केला की पोलीस येणार हे ठरलेलं, आणि तसंच झालं, आणि त्यामुळे पुढचं सगळं आलं. अंगदनीच सोडवलं ध्रुवला. अंगदची लेक्चरबाजी, त्याचं ध्रुवला सोडवणं माझ्या जिव्हारी लागलं. अंगदचं म्हणणं होतं की ध्रुवचं चुकलं, पण आपण परक्या देशात आहोत तर त्याला साथ द्यायला हवी, आणि माझं म्हणणं होतं की आपण ज्याचं बरोबर आहे त्या गोष्टीचं समर्थन करायला हवं. आमच्यातला वाद तेढ एवढी वाढली की मी सॅलीकडेच राहायला गेले. मीच एक भारतीय वकील शोधला, प्रो बोनो.
तो तयार होता. ध्रुवसारख्या मुलांना धडा शिकवायला हवा असं म्हणाला. तुला सांगते, इतका खटाटोप केला होता मी वकील मिळवायला, आणि सॅलीला सुद्धा पुन्हा पुन्हा घडलेलं सांगायला लागायचं. आता केस सुरू होणार तर अंगद पुन्हा मध्ये पडला. काय केलं त्याने? मध्यस्थी, मनधरणी. ध्रुवला तर तोंड दाखवायला जागा नव्हती, त्याच्या वतीनं हाच नाक घासत होता. शेवटी सॅली तयार झाली म्हणजे वकिलांनी समजूत घातली तिची. ध्रुवच्या आईवडिलांनी तिच्या शिक्षणाचा खर्च करायची तयारी दाखवली. ओ यू मीन ब्राईब? हो, लाचच किती. कसे देणार होते काय माहिती, मध्यमवर्गीयच कितीही. मुलाला सोडवायला त्याचं पुढचं आयुष्य सुरळीत जावं म्हणून असणार. आणि ह्या सगळ्यात तृप्ती काही सांगणार तेवढ्यात मेघनाच म्हणाली, यू ब्रोकअप विथ अंगद. मेघनानं तृप्तीचा हात हातात घेतला. साध्या सुध्या दिसणाऱ्या मुलीनं दाखवलेली हिंमत बघून तिला तृप्तीचं कौतुक वाटत होतं. अंतर पडत गेलं ग. माझ्या त्याच्या विचारातली तफावत फार प्रकर्षानं जाणवली मला. एकदा तर आम्हाला समजावताना तो म्हणाला की सगळेच करतात हे असं. फार चिडले होते ग मी. सगळेच करतात म्हणून ते बरोबर आहे असं नाही ना. मी फार अडकले होते ग त्याच्यात. अहो, समजतंय मला. तुला समजून घेणारं मिळेल ग कोणीतरी. मेघना तिला समजवत म्हणाली आणि तृप्तीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ओ माय गॉड, यू ऑलरेडी फाउंड समवन. ती किंचाळली. ऑलरेडी? मॅम, आपण 3 वर्षांनी भेटतोय. तू गेलीस आणि काही महिन्यात घडलं होतं हे. तृप्तीनं मेघनाला शांत केलं. ओके ओके, बट लेट मी टेल यू, यू चेंज्ड, टोटली चेंज्ड. शक्यता आहे. हळूहळू झाला असेल बदल. सॅलीमुळे खूप काही शिकले. सॅली निमित्त झाली म्हणा. अंगदचं हे असं रूप नंतर दिसलं असतं तर काय करू शकणार होते मी. या साऱ्या प्रकरणामुळे नकळत आत्मविश्वास आला असणार. तुला कदाचित गंमत वाटेल, पण अजून एक कारण आहे मी बदलण्याचं, म्हणजे स्वयंपूर्ण होण्याचं. तृप्ती हसत म्हणाली. तिला नवीन कंपनी जॉईन केल्या केल्या झालेला प्रसंग आठवला. तृप्ती नुकतीच गाडी चालवायला शिकली होती. पेणमध्ये असताना ती स्कूटी चालवायची इतकीच तिला सवय. इथे आल्यावर युनिव्हर्सिटीच्या जवळ अपार्टमेंट होतं, त्यामुळे गाडी नव्हतीच. नोकरी लागली आणि सेकंड हँड गाडी आली. थोडी सवय होतीये न होतीये, तोच एकदा गाडी थाड थाड आवाज करायला लागली. घाबरून तिने अंगदला फोन लावला. जोरात आवाज येतोय गाडीतनं, ऐक की. अगं, हे गाडी बाजूला घे. अंगद जवळजवळ खेकसला. काय झालं रे? भर रस्त्यात कशी घेऊ मी बाजूला गाडी? तिची गाडी खाड खाड करतच होती. अगं, तू नाही ना घेतलीस तर तिची तीच थांबेल. टायर पंक्चर झालंय बहुतेक. थांब, उतर आणि बघ. कशी बशी तिने गाडी थांबवली. अंगद म्हणाला त्याप्रमाणे खरंच पंक्चर. आता तू येणार रे? काकुळतीनं तृप्ती म्हणाली. काय वेडी आहेस का? AAA फोन कर, ते येतील, बदलून देतील. मी पुन्हा फोन करतो तुला. वाटेत थांबायचं, फोन करायचा, वाट बघायची, सगळं टाळलं तृप्तीने. गाडी खाड खाड करत कंपनीपाशी पोचले. कंपनीत येऊन ती AAA फोन करणार तेवढ्यात कंपनीतली स्टेसी हसली. तुला टायर बदलता येत नाही? तुला येतो? तृप्तीचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. हो, चल मी करते तुला मदत. तृप्तीला स्टेसीला गाठण्यासाठी जवळजवळ धावावं लागलं. इतक्या वेगात ती पार्किंग लॉटमध्ये पोचली सुद्धा होती. उघड. स्टेसी गाडीच्या समोर जाऊन उभी राहिली. काय उघडू? कम ऑन, ओपन द बॉनेट. तृप्तीला ते कसं उघडायचं ते कुठे ठाऊक होतं. ती नुसतीच उभी राहिली. स्टेसी करेल ते पाहत राहिली. त्या क्षणी मनाशी मात्र तिने हे शिकून घ्यायचा निश्चय केला. हळूहळू सगळं जमायला लागलं तसं आत्मविश्वासाचं तेज चेहऱ्यावर झळकायला लागलं तिच्या. तिला आत्ताही ते आठवून थोडं शरमल्यासारखं झालं. मेघनाला हे सांगून टाकल्यावर बरं वाटलं तसा फजितीचा अजून एक किस्सा सांगितल्याशिवाय तिला राहावे ना. तुला माहिती आहे मेघना, अगं एकदा मी उत्साहानं कुणाला तरी सांगितलं की मी Kmart आणि K रॉजरमध्ये गेले होते, तर काही क्षण सगळे बघत राहिले माझ्याकडे आणि नंतर खो खो हसायला लागले.
ते का हसतायत ते कळेना. मग कुणीतरी म्हणालं, यू मीन के मार्ट अँड क्रोगार. यांच्या स्पेलिंगमुळे काय गोंधळ होतो ते मला कळालं. अबे छोड दे यार, तू आता मस्त सेटल झाली आहेस हे महत्त्वाचं आहे. खरंच का? तू ये ना परत इथे, आपण राहू दोघे. तृप्ती भावना विवश होऊन म्हणाली. तेवढ्यात फोन वाजला. तृप्तीने 1 मिनिट अशी मानेनं मेघनाला खूण करत तो उचलला. काही क्षण ती बोलली आणि हसऱ्या चेहऱ्यानं तिने मेघनाकडे बघितलं. तो येतोय. अगं तो कोण ते सांगशील का? नेथन. मेघनाचे डोळे विस्फारले. आमच्याच कंपनीत आहे. पुढच्या महिन्यात लग्न करतोय आम्ही. अगं किती धक्के देतेस तू. तुझ्या घरी ठाऊक आहे? हो. जसं मला तुझ्या वागण्याचं आकर्षण होतं ना, तसं माझ्या आईला पाश्चात्य संस्कृतीचं आहे. थोडी कुरकुर केली तिने, पण स्वीकारलंय नेथनला. तृप्तीचा चेहरा फुलला होता. अगं आई आणि बाबा दोघंही इंग्रजी शिकतायत सध्या. पुन्हा फोन वाजला आणि तृप्ती खट्ट्याळ हसली. घे माझ्या आईशी बोल. थांब तिला सांगते तू बोलतीयस म्हणून. तृप्तीनं आईला सांगत फोन मेघनाच्या हातात दिला. हॅलो मेघना मॅम, हाऊ आर यू? इट इज व्हेरी नाईस टू चॅट. आर यू रेडी? खामकर काकूंनी ठसक्यात विचारलं आणि हसता हसता मेघनाला ठसकाच लागला. मेघना खामकर काकूंशी तितक्याच उत्साहानं बोलत राहिली ते तृप्तीनं थांबवेपर्यंत. आलाच नेथन. नेथनला हाय हॅलो करायच्या आधी मेघनानं फोन त्याच्या हातात देऊन टाकला आणि सासू जावयाच्या इंग्रजीची जुगलबंदी ऐकत दोघी खिदळत राहिल्या. श्रोते हो, ही होती मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांची कथा, जी अनुराधा दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. कथा खामकर काकूंची मुलगी. तुम्हाला नक्की आवडली असेल. कमेंट करून कळवा कथा कशी वाटली ते. कथेचा व्हिडिओ मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.